सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आपण पाहणार आहोत। महाराष्ट्रामध्ये नवीन मुख्यमंत्री यांची घोषणा आपण पाहणार आहोत। लाडक्या बहिणींसाठी हा देखील मुद्दा आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री कोण या संदर्भातली ही माहिती आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळत आहेत। या संदर्भातली माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। लाडक्या बहिणींसाठी जी योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेसंदर्भातल्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। आता योजनेमध्ये खूप महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत आणि ही योजना 5 वर्ष कायम चालणार आहे। त्यामुळे या 5 वर्षासाठी ही योजना असल्यामुळे योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत या योजनेसंदर्भातले। त्यामुळे गरजेचं आहे सबस्क्राइब करणे, जेणेकरून तुम्हाला या योजनेची सर्व माहिती वेळच्या वेळी मिळत राहील। तर सुरुवात करण्याअगोदर नक्की सबस्क्राइब करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सर्व लाडक्या बहिणींना 6 वाजता पैसे या संदर्भातली माहिती जाणून घेऊ। तर या ठिकाणी पहा, राज्यातील सर्वात मोठा जो तिढा होता मुख्यमंत्री कोण हा सर्वांना पडलेला प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तरात आपल्याला मिळत आहे। राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचाच मुख्यमंत्री होत आहे। गेली 5 वर्ष देखील या ठिकाणी 2.5 वर्ष त्या अगोदर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असणार आहेत का, तर या ठिकाणी नाही। पहा, मुख्यमंत्री आता बदललेले आहेत आणि बदलते मुख्यमंत्री कोण हा तुम्हाला पडलेला जो प्रश्न आहे तोच या ठिकाणी मलाही पडला होता आणि या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट झालेलं आहे। तर मुख्यमंत्री तर बदलतच आहेत, परंतु लाडक्या बहिणींसाठी देखील खुशखबर आहे। नवीन मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी देखील घोषणा केलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। सगळ्यात अगोदर तर मुख्यमंत्र्यांनी म्हणजे तिन्ही या अगोदरचे जे आत्ता सध्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नवीन मुख्यमंत्री यांनी शपथ आणखीन घेतलेली नाही। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींचे वारंवार आभार मानलेले आहेत आणि त्यांनी जे प्रॉमिस केलेलं होतं की 2100 रुपये लाडक्या बहिणींना देणार, तर हा 2100 रुपये देण्याचा निर्णय त्यांनी ऑफिशियल जाहीर केलेला आहे। स्वतः त्यांनी माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये ते देणार आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 2100 रुपये सरकार जमा करत आहे। 2100 रुपये महिलांना मिळणार आहेत। तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत का हे चेक करायचं आहे। कसं चेक करायचं आहे, तर तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे पोर्टलवर भरलेला तो फॉर्म ओपन करायचा आहे, कारण सर्व बहिणींनाच आता हे 2100 रुपये मिळणार नाहीत। हा मुद्दा क्लिअर आहे। ज्यांच्या ऑप्शन पुढे म्हणजे ज्यांच्या फॉर्म पुढे संजय गांधी असा ऑप्शन आलेला आहे त्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। लाडकी बहीण योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल झालेला आहे। सर्व बहिणींना आता पैसे मिळणार नाहीत, तर निवडक बहिणी ज्या आहेत म्हणजे ज्या खरंच पात्र आहेत, ज्यांचं 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न आहे। सगळ्यात बेसिक अट होती की तुमचं 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न पाहिजे। 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो सरकारकडून मिळणार नाही आणि तसंच झालेलं आहे। निवडणुका होण्याअगोदर काही दिवसापूर्वी पोर्टलवर तुम्हाला 2 नवीन ऑप्शन पाहण्यास मिळालेले आहेत लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवर आणि तुमच्या फॉर्म पुढे तुम्ही फॉर्म ओपन केल्याच्या नंतर तुमच्या फॉर्म पुढे 2 ऑप्शन आलेले आहेत। पहिलं ऑप्शन आहे संजय गांधी या योजनेचा आणि दुसरा आहे तुमच्या अकाउंट संदर्भातला। तर पहिल्या ऑप्शनच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार आहेत की नाही। ज्या महिलांच्या फॉर्म पुढे संजय गांधी योजनेसाठी यस आलेला आहे त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत, म्हणजे त्या आता संजय गांधी योजनेचा अगोदर लाभ घेत असल्यामुळे त्यांना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत। त्यांना पैसे संजय गांधी योजनेबरोबरच त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतील पाहिजे आणि 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील असं सरकारने या अगोदर सांगितलं होतं। ऑफिशियल ज्यावेळेस GR आलेला होता त्यावेळेस देखील स्पष्ट केलेलं होतं, पण बऱ्याच माझ्या माता भगिनी आहेत ज्यांनी सरसकट फॉर्म भरलेले होते। शेजारीन फॉर्म भरत आहे, मैत्रीण फॉर्म भरत आहे म्हणून फॉर्म भरला आणि विशेष म्हणजे पैसे देखील त्यांना आले। निवडणुकीच्या तोंडावर सरकारने फॉर्म व्यवस्थित चेक केले नव्हते असं आपण म्हणू शकतो, कारण पुन्हा एकदा फॉर्म चेक होऊन त्यांच्या फॉर्म पुढे ऑप्शन आलेले आहेत। याचा अर्थ फॉर्म रिचेकिंग झालेले आहेत आणि महिलांच्या फॉर्मची तपासणी होऊन पुन्हा महिला कोण पात्र आणि कोण अपात्र हे ठरवण्यात आलेलं आहे। त्यामुळे नक्कीच आता
सर्वच महिलांना पैसे मिळणार नाहीत, हा तर मुद्दा क्लिअर झाला। लाडक्या बहिणींना इथून पुढे त्याच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत ज्या खरंच पात्र असणार आहेत, ज्या या अगोदर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नव्हत्या, 1,500पेक्षा जास्त रकमेचा कोणत्याच योजनेचा लाभ घेत नव्हत्या। त्याचबरोबर 2.5 लाखाच्या आतील त्यांचं उत्पन्न होतं। 21 ते 65 वयोगटातील सर्व महिलांनी फॉर्म भरलेले होते, पण आता योजनेमध्ये मोठा बदल सरकारकडून करण्यात आलेला आहे। सरसकट महिलांना पैसे न देता आता ज्या योग्य आणि पात्र असणार आहेत, ज्या सर्व अटी आणि निकषांची पूर्तता करतात त्याच बहिणींना पैसे डिसेंबरचे मिळणार आहेत। डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत तुम्हाला। हे पैसे सरकारकडून जाहीर झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आज सकाळीच घोषणा केलेली आहे। सकाळी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की लाडक्या बहिणींना ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की 2100 रुपये देणार, आणि हा शब्द त्यांनी पाळलेला आहे। आता 2100 रुपये खात्यामध्ये येत आहेत। 2100 रुपये सरकारकडून महिलांना मिळणार आहेत। तुमच्या घरामध्ये 2 लाभार्थी महिला असतील तर 4200 रुपये तुम्हाला मिळतील। त्याचबरोबर ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला आले नसतील तर ते देखील थकीत तुमचे 3000 तुम्हाला मिळण्यास सुरुवात होईल, कारण बऱ्याच माता भगिनी अशा आहेत ज्यांना पैसे आलेले नव्हते। ऑक्टोबर नोव्हेंबरचे जे पैसे होते, 2 हप्ते जे होते ते आले नव्हते। आतापर्यंत 5 हप्ते सर्वांना आलेत, पण त्यापैकी बऱ्याच जणांना 2 हप्ते आले नव्हते, 3000 रुपये आलेले नव्हते। तर हे 3000 आणि डिसेंबरचे 2100 रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत। नवीन सरकारने ही घोषणा केलेली आहे। लाडक्या बहिणींचे आभार मानत त्यांनी ही माहिती दिलेली आहे की जे बोलले होते की लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, ते आता सरकार देत आहे। हे पैसे जमा होण्यासाठी अगदी काही तासच आपल्या बाकी आहेत, कारण पहा महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्री होत आहेत। तर कोण मुख्यमंत्री होणार हा तुमचा सर्वात मोठा प्रश्न आहे। याचं उत्तर आपण पाहू। तर पहा, CM पदाचा जो फॉर्म्युला आहे तो ठरलेला आहे। CM पदाचा 2 फॉर्म्युल्यांवर चर्चा झालेली आहे। सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। आता महाराष्ट्रामध्ये 5 वर्षामध्ये 3 मुख्यमंत्री आपल्याला पाहण्यास मिळणार आहेत। पहिल्या 2 वर्षामध्ये 1 मुख्यमंत्री, आणि त्यानंतर मग शेवटच्या 1 वर्षात 1 मुख्यमंत्री। 3 पक्ष असल्या कारणाने या ठिकाणी 2-2चा फॉर्म्युला ठरलेला आहे, किंवा यावर चर्चा होत आहे असं इथं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। 2.5 वर्ष की 2-2 वर्ष यावर CM पदाचं चर्चा सुरू आहे। म्हणजे 2.5 वर्ष जर असेल तर एका पक्षाला 2.5 वर्ष आणि दुसऱ्या पक्षाला 2.5 वर्ष, परंतु जर तसं नाही झालं, 2.5 वर्ष नाही झालं तर 2 वर्ष अगोदर 1 मुख्यमंत्री, त्यानंतर 2 वर्ष पुन्हा 1 मुख्यमंत्री, आणि त्यानंतर शेवटच्या 1 वर्षामध्ये 1 नवीन मुख्यमंत्री। तर 3 पक्ष असल्या कारणाने असं देखील होऊ शकतो। तर 2 फॉर्म्युले ठरलेले आहेत लाडक्या बहिणींसाठी। त्यामध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेचे जे नेते आहेत ते देखील मुख्यमंत्री होतील। सर्वात जास्त जागा मिळून मोठा पक्ष ठरलेला आहे भाजप, आणि भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होण्याची शक्यता आहे, आणि अजितदादा देखील मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती आहे। 1 वर्षासाठी ही मुख्यमंत्री होऊ शकतात, कारण 2 फॉर्म्युले ठरलेले आहेत, 2.5 वर्ष किंवा 2-2 वर्ष आणि 1 वर्ष। तर अशा प्रकारे हे 2 फॉर्म्युले CM पदाच्या मुख्यमंत्रीच्या निवडींसाठी सध्या चर्चा सुरू आहे त्यांच्यावर, आणि यापैकी 1 फॉर्म्युला निश्चित होऊन महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री आज किंवा उद्या या संदर्भातला ऑफिशियल निर्णय जाहीर होणार आहे। परंतु मुख्यमंत्री कुणीही झाला तरी लाडक्या बहिणींना 2100 रुपये पाठवणार हे नक्की आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये सरकार देणार आहे। CM पदाच्या 2 फॉर्म्युल्यावर चर्चा होत आहे। त्यामध्ये मी अगोदर सांगितले की 3 पक्ष असल्या कारणाने तिन्ही पक्षातील नेत्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळत आहे, आणि जर 2 मुख्यमंत्री झाले, 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठरला तर 2 पक्षाच्याच नेत्यांना मुख्यमंत्री होण्याची चान्सेस जे आहेत ते मिळत आहेत। तर या संदर्भातला ऑफिशियल निर्णय संध्याकाळपर्यंत जाहीर होईल, त्यामुळे यावर आपण संध्याकाळी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवूया। तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।